मला अल्पसंख्याक निधी येतो आणि मला तो मुस्लिम वार्डातच खर्च करावा लागतो ते महापालिकेने आणि तो 1-1 कोटी आम्हाला दरवर्षी मिळतो आणि आमचे पूर्वज होते तुमचे पूर्वज नाही त्यामुळे आम्हाला जिहादचा अर्थ सुद्धा तुम्हाला कळत नाही ते वापरतात त्यांची भाषण ऐका आम्ही नाही त्यांच्या भाषणाला ते करतायचा आरोप आहे त्याची भाषण ऐका ना 15 मिनिटं पोलीस हटवून द्या आम्ही तमाम मित्र सपोर्ट टाकू हे काय युती भाषा आहे भाषा नाही आणि आमची लोक म्हणले होते सावरकरांसारख्या इंग्रजांना आयरवी म्हणत फिरत नव्हतं काल सावरकरांवर त्यांनी टीका केली सावरकर इंग्रजांना आयरवी म्हणत होते त्यावेळेस आमचे पूर्वज हा देश स्वतंत्र दफा करावा त्यासाठी भांडत होते सरदार वल्लभभाई पटेल देशाला हे करण्याकरता होते ना स्वातंत्र्य मिळवण्याकरता प्रयत्न करत होते ना आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारानेच काम करतो सावरकरांनी एखाद्या वेळेस कसं असते त्यावेळेस ते विदेशी लंडनला शिकायला म्हणत असं पण मी की त्यांनी थोडासा विकास या विषयावर आणि आम्ही आज आपण आहे मी सगळे शहरात काय केलं 6 वर्षात जवळजवळ माझ्या या 2,500 कोटी रुपये या शहरासाठी आहे आजपर्यंत कधीच नाही आपण दुधारी भागामध्ये जाऊया आम्ही विश्रांतीनगरमध्ये गेलो होतो तुम्ही जाऊन ना विश्रांतीनगरच्या विचारा की नगरसेवकाच्या आपल्या रस्त्याची परिस्थिती काय होती आज काय आहे आम्ही प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून जास्त केला त्यासाठी आम्हाला ऑलरेडी हिंदी सँक्शन आहे त्यामुळे विकासावर बोला होतो मी होतो त्यावेळी फक्त 25 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले होते विलासराव देशमुखांनी इतका आम्ही आनंदी होतो तर आपल्या सर्वांना माहित आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले कॅबिनेट मंत्री यांच्या मार्गदर्शनातून हजारो कोटी रुपये 2,500 कोटी रुपये राज्य शासनाने दिलेले आणि तुम्हाला मी सांगतो की केंद्र शासनाने मदत करू इच्छित नाही कारण हे राज्य शासन हे सगळं स्वातंत्र्य सावरकरांना लागून करत त्यावर भाजपची प्रतिक्रिया काय हे विचार प्रतिक्रिया ही आहे की दोनदा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आई म्हणत असलेलं त्यांना एकदम पुस्तक विचार असतं त्यांना तिथे बसून सगळी सुविधा राहिली असती त्यांचं जे सेल्युलर जेलमध्ये जे ऍक्टिव्ह होते त्यावेळेस परिस्थिती पाहिजे तुमच्या लक्षात येईल की इतक्या कट्टर म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व बलिदान केलं त्यांना असा स्वातंत्र्य वीराला तिथे एवढा त्रास दिला आणि आईला खऱ्या अर्थाने नेहरू म्हणत होते म्हणून ते पंतप्रधान झाले आईला नेहरू म्हणत माझी एकच विनंती आहे तुम्ही आज आम्हाला प्रश्न थोडेसे विकासावर प्रश्न त्यांना विचारावे 5 वर्ष ते आमदार होते 5 वर्ष खासदार होते खासदार असताना केंद्रातून काय करण्यासाठी प्रयत्न किंवा 5 वर्ष ते बघा खासदार म्हणून तुम्ही नुसते भाषण करायचं सांगतो मी 10 योजना सांगा एक योजना तुम्ही काय हा प्रश्न फक्त तुम्ही विचारत माझी विनंती आहे तुम्हाला त्यांनी एखादं त्यांनी मालकी धावलं असेल असं दाखवावं आम्ही त्यांना प्रश्न आहे फक्त भावनात्मक भाषण करायचं आणि समाजामध्ये वाद निर्माण करणं हे धन्यवाद.